आंबेगाव मधला हा संपूर्ण प्रकार आहे। अंगणवाडी सेविकेनं हा व्हिडिओ बनवल्यानंतर प्रशासनाकडनं उलट या सेविकेचंच निलंबन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण पाहतोय अंगणवाडी सेविकेनं आणखीन एक व्हिडिओ बनवून आत्महत्येचा इशारा दिलेला आहे। दरम्यान पोषण आहाराची एकूणच काय परिस्थिती आहे हे काही लपलेलं नाहीये। दरम्यान या संपूर्ण प्रकारासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया येते, पाहूयात। निकृष्ट आहाराची जय शिवराय। आंबेगाव तालुक्यातल्या एका अंगणवाडी सेविकेने रेश्मा पारधी यांनी शालेय पोषण आहाराच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। खरं तर ही निलंबनाची कारवाई निषेधार्ह आहे। चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे आणि अशी कारवाई करणाऱ्यांनी आधी 11 शिट्ट्या देऊन जे हरभरे, वाटाणे आणि काबुली चणे शिजत नाहीत ते आधी खाऊन दाखवावे। म्हणजे कदाचित कागदी घोड्यांच्या मते, कागदपत्रांच्या मते या अंगणवाडी सेविकेचा, या भगिनीचा मार्ग चुकला असेल, पण तिचा हेतू काय होता हा जास्त महत्त्वाचा आहे। या संपूर्ण शालेय पोषण आहाराची खरेदी राज्य स्तरावर केली जाते आणि त्यामुळं या भगिनीवर कारवाई करण्याआधी हे जे कोणी ठेकेदार आहेत, हे जे कोणी पुरवठादार, कंत्राटदार आहेत, ते पुरवठादार, कंत्राटदार आणि या शालेय पोषण आहाराच्या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करणारे अधिकारी यांच्यावर आधी कारवाई करण्यात यावी अशी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो। आणि मग त्यानंतर हे जे काही शिस्तभंग आणि इतर जे कागदी घोडे आहेत हे त्यानंतर नाचवावेत अशी माझी कळकळीची विनंती आहे।